आम्ही कधी तो शाही दसरा म्हणत नाही, पण आज लोकच त्याला शाही दसरा म्हणतात. जेव्हा छत्रपतीला हेच म्हणायचंय की बाबा हा लोकांचा उत्सव आहे आणि हा लोकांनीच पुढे नेला पाहिजे. त्याच्यामध्ये घराणी जर म्हटली तर सेनापतींचं घराणं आहे. त्याच्यानंतर सेनापती म्हणजे संताजी घोरपडेंचे जे वंशज आहेत ते आपले सेनापती आहेत, त्यांचं घराणं आहे. त्याच्यानंतर सरनोबतांचं घराणं आहे. त्याच्यानंतर हिम्मतबहादर चव्हाणांचं घराणं आहे. त्याच्यानंतर सेना खासगील तोरगलकर शिंदेचं घराणं आहे. त्याच्यानंतर शाहू महाराजांचं कागलकर घाटगे घराणं आहे, राजश्री शाहू. सो ती पूजा जी खंडेनवमीला तोफेची पूजा जी होती जुन्या राजवाड्यामध्ये, तो मान शर्लस्कर बहादरांना आहे. जानेवारीची रिपब्लिक परेड जर म्हटली तर तेच आहे. आज आपला भारत देश आपली ताकदच दाखवतो ना त्या दिवशी. ऑफकोर्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यात कल्चरल ऍक्टिव्हिटीज ऍड झाल्या, पण सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला रिपब्लिक डेला भारताची जी मिलिटरी स्ट्रेंथ आहे तीच शोकेस होती. हे आलं कुठून? सगळ्याच पुढे हत्तीवर अंबारीमध्ये जरी पटका घेऊन सेनापती असत. तर जरी पटका म्हणजे मराठ्यांचं निशाण. आता हा जरी पटक्याचा मान हा सेनापतींना, ते सेनापती जरी पटका घेऊन पुढे असत. आणि लवाजम्याच्या सर्वात मागं म्हणजे 2 मिलिटरी ऑफिसर, सेनापती आणि सरनोबत, हे सरनोबत उंटावर छत्रपतींच्या सगळ्यात शेवटी मागं असत. आणि दोन्हीच्या मध्ये हा पूर्ण लवाजमा, म्हणजे मग त्याला लाल रिसाला असेल, म्हणजे आपण जी हॉर्स कॅव्हलरी म्हणतो, त्याच्यानंतर पायदळ असेल, आपण जी इन्फंट्री म्हणतो आजच्या काळामध्ये, तशीच वेगवेगळी खाती असत. म्हणजे जंगल खाता असे, त्या जंगल खात्याच्या मध्ये चिते असायचे त्या छबिन्यामध्ये. त्याच्यानंतर सागोश असायचे. त्याच्यानंतर पोलीस खातं असायचं. त्याच्यानंतर शिकार खातं असायचं. प्रशासकीय खातं असायचं. असं, आणि छत्रपती स्वतः हत्तीवर अंबारीत असायचे आणि छत्रपतींच्या मागं राव विश्वासराव गायकवाड. म्हणजे त्यांच्याकडे तो मोर्चिल धरून बसायचा त्यांचा मान छत्रपतींच्या मागं हत्तीवर. नमस्कार, मी अक्षय झागेकर. दसऱ्याचे वेगवेगळे पैलू आपल्याला माहितच आहे. एक म्हणजे महिषासुरमर्दिनी भवानी मातेनं ज्यावेळी महिषासुराचा वध केला, त्या वधानंतर साजरा केला जातो तो सण म्हणजे दसरा. पांडवांनी क्षमीच्या वृक्षावरून आपली शस्त्र हातामध्ये घेतली आणि पुन्हा युद्धाच्या मार्गाला गेले, तो क्षण म्हणून साजरा होतो, तो म्हणजे दसरा. अगदी रामायणामध्ये रामानं, प्रभू रामचंद्रानं रावणाचा वध केला आणि त्याच्यानंतर तो विजयोत्सव म्हणून जो साजरा होतो तो म्हणजे दसरा. मात्र याच दसऱ्याला मराठी साम्राज्यामध्ये एक वेगळा आयाम जोडला गेलेला आहे. आणि हाच आयाम आणि हेच वेगळे जे ज्ञात अज्ञात पैलू आहे, जे लोकांच्या समोर आलेले नाही, त्या पैलूचा उलगडा करण्यासाठी आज सकलम चॅनलमध्ये आम्ही निमंत्रित केलेला आहे ऋतुराज इंगे. ऋतुराज इंगे यांची खास ओळख म्हणजे छत्रपती शाहू घराण्याशी एक संबंधित सरदार घराणं इंगे घराणं, आणि याच इंगे घराण्याचे प्रतिनिधी म्हणून ऋतुराज इंगे सध्या कार्यरत आहे. याचबरोबर याची वेगळी ओळख म्हणजे काय, तर मराठेशाहीची सामर्थ्याची जी काही प्रथा परंपरा आहे, याचा चालता बोलता कोश म्हणून ऋतुराज इंगे यांच्याकडे पाहिलं जातं. संपूर्ण मराठेशाहीचा अभ्यास, जाणकार आणि संपूर्ण माहिती असणारा कोश म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. परंतु जो कोल्हापूरला शाही दसरा साजरा होतो, या शाही दसऱ्याचं जे आयोजक म्हणून जे पाहिलं जातं, अगदी ऋतुराज इंगे यांच्या 20 पासूनच, अगदी वयाच्या 20 वर्षापासून या आयोजनामध्ये त्यांनी आपली सक्रिय भूमिका निभावलेली आहे. आणि म्हणूनच एक जाणकार, एक आयोजक म्हणून सुद्धा आपण ऋतुराज इंगे यांच्याकडे पाहायला हवं. आणि म्हणूनच कोल्हापूरच्या शाही दसऱ्याच्या अनुषंगानं आज आपण आपल्या सकलम या चॅनलमध्ये ऋतुराज इंगे यांना निमंत्रित केलेलं आहे. ऋतुराजी, आपलं आमच्या सकलम चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार. या नेमक्या दसरा परंपरा, हा दसरा सण साजरा होतो, याची प्रथा परंपरा नेमकी कशी सुरुवात झाली? दसरा सण कधी सुरुवात झाला? छत्रपतींचा दसरा हा फार प्राचीन काळापासून साजरा होत आहे. ह्याची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की दसरा मराठे जेव्हा पावसाळ्याच्या अगोदर पाऊस पडल्यावर नर्मदेला आणि उत्तरेकडे जात मोहिमेंवर, आणि तिकडून परत येताना जेव्हा पावसाळ्याच्या आत यावं लागत असे, कारण नद्यांना पूर आले की नदी त्यावेळेस ओलांडून येऊ शकत नव्हतो आपण, आणि त्याच्यामुळं पावसाळ्याच्या अगोदर यायचं. आपली सगळी रेनफेड शेती होती, पावसावर शेती अवलंबून होती. भात पिकवायची, नाचणी पिकवायची, घरात धान्य भरायचं,
आणि खंडेनवमीला शस्त्राचं पूजन करायचं, दसऱ्याच्या दिवशी पूजन करून सीमोल्लंघन जे आपण म्हणतो, सीमा पार करून परत मोहिमेवर जायचं. अशी ही आपली प्राचीन प्रथा आहे. आणि आज देखील विद्यमान छत्रपती शाहू महाराजांनी ती टिकवलेली आहे. आमची एक दसरा महोत्सव समिती आहे, ती ह्याच्यामध्ये कार्यरत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे की हा दसऱ्याचा जो दिवस आहे तो अजून ती पूर्वीची कंटिन्युटी म्हणायला हरकत नाही, की तो प्राचीन दसरा आजही दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही एकंदर वातावरण बघितलं, एकंदर ती आज मेबॅकमधनं छत्रपती महाराज येते म्हणा की राजपरिवार येतो आणि सगळे सरदार जहागीरदार येतात. त्याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की ह्या दसरा महोत्सवाला ह्या वर्षी राज्याच्या दर्जा देखील मिळालेला आहे. त्यामुळं राज्य शासनाचं अभिनंदन, आभार. तर ह्याच्यामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंट कलेक्टर साहेब ना किंवा कमिशनर कोल्हापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन, पोलीस, IG, SP ह्यांचं भरपूर सहकार्य असतं आमच्या दसरा महोत्सव समितीला. आणि त्यातून हा एक लोकोत्सव झाला आता नुकताच. आणि विद्यमान शाहू महाराज म्हणतात देखील की हा नुसता शाही दसरा नाही, पण हा लोकोत्सव आहे. हा कारण आणि त्याला त्याची तशी पार्श्वभूमी पण आहे की पूर्वी काय होत होतं की जेव्हा छत्रपती महाराज दसऱ्याला जुन्या राजवाड्यातून यायचे, तेव्हा त्या लवाजम्याला 18 कारखाने म्हणतात. 18 कारखाने म्हणजे काय, 18 डिपार्टमेंट. अशी 18 डिपार्टमेंट बरोबर असायचे. म्हणजे ऍक्च्युली ते काय होतं, इट वॉज काइंड ऑफ अ शो ऑफ स्ट्रेंथ. म्हणजे राजाची मिलिटरी डिसिप्लिन काय आहे, मिलिटरी ताकद काय आहे, हे शोकेस किंवा दाखवण्याची एक ती प्रथा होती. आणि तो एक हे होता, म्हणून तो लवाजमा. तर त्या लवाजमामध्ये काय असत की सगळ्याच पुढे हत्तीवर अंबारीमध्ये जरीपटका घेऊन सेनापती असत. तर जरीपटका म्हणजे मराठ्यांचं निशाण. आता हा जरीपटक्याचा मान हा सेनापतींना, ते सेनापती जरीपटका घेऊन पुढे असत. आणि लवाजम्याच्या सर्वात मागं म्हणजे 2 मिलिटरी ऑफिसर, सेनापती आणि सरनोबत, हे सरनोबत उंटावर छत्रपतींच्या सगळ्यात शेवटी मागं असत. आणि दोन्हीच्या मध्ये हा पूर्ण लवाजमा, म्हणजे मग त्याला लाल रिसाला असेल, म्हणजे आपण जी हॉर्स कॅव्हलरी म्हणतो, त्याच्यानंतर पायदळ असेल, आपण जी इन्फंट्री म्हणतो आजच्या काळामध्ये, तशीच वेगवेगळी खाती असत. म्हणजे जंगल खातं असेल, त्या जंगल खात्याच्या मध्ये चिते असायचे त्या छबिन्यामध्ये, त्याच्यानंतर सागोश असायचे, त्याच्यानंतर पोलीस खातं असायचं, त्याच्यानंतर शिकार खातं असायचं, प्रशासकीय खातं असायचं असं. आणि छत्रपती स्वतः हत्तीवर अंबारीत असायचे. आणि छत्रपतींच्या मागं राव विश्वासराव गायकवाड, म्हणजे त्यांच्याकडे तो मोर्चिल धरून बसायचा त्यांचा मान छत्रपतींच्या मागं हत्तीवर. तर ते काइंड ऑफ अ सिक्युरिटी इन्चार्ज असा तो पूर्ण हे असायचं, प्रोसेशन असायचं. आणि त्याला दुतर्फा लोक यायचे. आणि हे सगळे मिळून दसऱ्याच्या त्यावेळी चौफळीच्या माळावर व्हायचं ते. आणि त्याला चौफळीचा माळ म्हणत असत. आणि तिथं ते शमीचं पूजन. आणि छत्रपतींच्या बरोबर सरदार, मानकरी वगैरे असायचे. काही जे गेस्ट असायचे, काही इतर स्टेट्समधले गेस्ट आलेले ऑलरेडी तिथं स्थानपण असायचे. आणि छत्रपती महाराज तिन्ही पालख्या, म्हणजे अंबाबाईची पालखी, गुरु महाराजांची पालखी आणि तुळजाभवानीची पालखी, ह्या पण त्या बरोबर दर्शनाला तिथं जायचे. आणि त्यात मग त्या सूर्यास्ताच्या मुहूर्तावर छत्रपती महाराजांच्या हस्ते शमीचं पूजन होऊन सोनं लुटायचं. आणि पहिला ती पूजा झाल्यानंतर छत्रपतींचं पहिलं शमीचं पान त्यांनी घेतलं की जे सगळे लोक त्याच्यावर तुटून पडत. आणि मग ते सोनं लुटणं आपण म्हणतो. पण सोनं लुटणं म्हणजे ऍक्च्युअली काय आहे ह्याची मला थोडीशी कल्पना द्यायची इच्छा आहे. की ऍक्च्युअल सोनं राजाला दिलं जात होतं, ही प्रथा होती. म्हणजे सोनं लुटायचं आणि राजाला सोनं द्यायचं. सोनं हे ऍक्च्युअल सोनं दिलं जायचं त्यावेळेस. तर ते का, की हे जे मराठ्यांच्या राजाची जी पुढं मोहिमा व्हायच्या, त्या मोहिमा स्पॉन्सर फंड करायचं. हे लोक त्या राज्यातले लोक राजाला आपले द्यायचे, फंड उभा करून द्यायचे की तुम्ही जावा मोहिमेला आणि मोहिमा करून परत तुम्ही जिंकून या किंवा सौत वसूल करून या किंवा.
सो ऍक्च्युअल सोनं हे दिलं जायचं त्यावेळेस. म्हणजे मोहिमांसाठी ज्यावेळी लढाईसाठी राजा जाणार आहे त्यावेळी प्रजा खरं सोनं किंवा दलाल एक फंड वगैरे देत होती. हो, पण मी खरं सोनंच दिलं जात होतं त्यावेळेस. ही जुनी प्राचीन प्रथा आहे. आता ऑफकोर्स आपण ते सोनं घ्या सोन्यासारखा राहावा ही जे म्हणतो आपण आपट्याच्या पाण्यात देतो, पण ती पूर्वीची जुनी प्रथा ही आहे. म्हणजे सोनं लुटून आपण त्याच्यावरती पुन्हा राजाची मोहीम सामर्थ्यशाली वगैरे हे पुढं व्हावी ही प्रजेची इच्छा. प्रजेची प्रजा त्याच्यामध्ये सहभागी प्रजेचं त्याच्यामध्ये सहभाग असायचं. आणि ती जी हे होती की प्रत्येक राजाला हे दसऱ्याच्या निमित्तानं वर्षातनं एकदा किंवा जेव्हा सगळं धान्य पिकून कोठारं भरून आपण येतो की माझी स्ट्रेंथ काय, लोकांना त्यात कॉन्फिडन्स येणे की बाबा तो जो शो ऑफ स्ट्रेंथ म्हणा किंवा एक राजाला तो कॉन्फिडन्स, लोकांना कॉन्फिडन्स येणे आपल्या राजामध्ये की आता हे दसऱ्यानंतर जी मोहिमेला जाणार ते जिंकूनच परत येणार. सो आपली ताकद काय आहे हे आपलं सामर्थ्य काय आहे हे लोकांसमोर शोकेस करणे का दाखवणे आणि त्याच्यामध्ये ते प्रजा सामील होऊन ते आपल्या राजाला ते पुढे प्रोत्साहित करणे सोनं देऊन की तुम्ही जावा मोहिमेवर. ही ती या निमित्ताने एक प्रजेला सुद्धा राजा विश्वास देत होता आणि सामर्थ्याचा विस्तार एकीकडे होता. अगदी बरोबर. आपण सुरुवातीलाच सांगितलं की खंडेनवमीचा असा उल्लेख केला, नेमकी काय होती ही परंपरा? खंडेनवमीला 2 पार्ट आहेत त्याच्यामध्ये की एक जे आपण जेव्हा परत पावसाळ्यापूर्वी येत होतो, जेव्हा शस्त्र आपण ठेवत होतो तर खंडेनवमीला, कारण आपल्याला दसऱ्यानंतर आपल्याला मोहिमांवर परत जायचं आहे, त्यामुळं आपली शस्त्र सगळी काढायची, सगळी पुसायची आणि पावसाळ्याचे तेल वगैरे लावून ठेवलेली असायची ती पुसायची आणि तिचं पूजन करायचं की ह्यातून माझ्याकडे हातून पराक्रम हो आणि माझं संरक्षण देखील हो, माझ्या राज्याचं संरक्षण हो. अशासाठी ती खंडेनवमीला आपण आपली शस्त्र पुजून मग आपण दसऱ्यानंतर पुढे जात होतो. दुसरा पार्ट त्याचा आहे की शेती अवजार जनावर पण पुजली जात होती, कारण आपला पुढं आता रबीचा सीझन सुरू होणार शेतीचा, त्याच्यासाठी आपली अवजारं पुजून आपण पुढे त्या रबीच्या शेतीच्या जे कोण हित राहत होते ते त्या कार्यक्रमात लागत होते. त्यामुळे खंडेनवमीला हे जे शस्त्रपूजन आहे, शस्त्रपूजनाबरोबर आपली जी जनावर आहेत, आपली तोफा आहेत, जी शस्त्र आहेत, घोडे आहेत, उंट आहेत, हत्ती आहेत, त्या सर्वांची पूजा होत होती. आपण जरीपटका म्हणाला, ही जरीपटका म्हणजे नेमका काय आहे? जरीपटका म्हणजे मराठ्यांचा ध्वज, मराठ्यांचं निशाण आणि ते निशाण आपलं सामर्थ्य, ताकद, सॉव्हरेनिटी, एकात्मता आणि स्वाभिमान याचं प्रतीक आहे. आणि हा नेहमी सगळ्यात मराठ्यांच्या पुढे असतो, म्हणजे लढाईमध्ये असो किंवा ह्याच्यामध्ये असो तो पुढे असतो आणि हत्तीवर ते सेनापती घेऊन तो जरीपटका असतात, हा आपला त्या सेनापतींचा मान आहे. तो सर्वात पुढे असतो म्हणजे नेमकं त्याचं कारण काय असतं की ज्यावेळी हा जरीपटका घेऊन पुढे मागे असतो तो? सेनापती घेऊन पुढे असतात कारण ते सगळ्या मागच्या पूर्ण सैन्याला ते एक प्रतीक दिसलं पाहिजे की आपण आपली एकात्मता, आपली सॉव्हरेनिटी, आपलं सामर्थ्य, आपला स्वाभिमान हा जोपर्यंत जरीपटका वर आहे तो पण आपण लढत आहे. त्यासाठी हा फार मराठ्यांसाठी एक काय म्हणतो ते इट्स अ सिम्बल ऑफ द मराठाच. आणि छत्रपतींचा हे जरीपटका हे निशाण आहे आणि तसंच हे मराठा एम्पायरचं निशाण आहे. एकता, एकात्मता, सार्वभौमत्व, शक्ती आणि सामर्थ्याचं हे मराठ्यांचं प्रतीक म्हणजे जरीपटका. या सगळ्यांमध्ये हा शाही दसरा कोल्हापूरमध्ये साजरा होतो आणि तो जगभर सुद्धा प्रसिद्ध आहे. अलीकडे याच्यामध्ये एक मेबॅक कार राहते आणि ती प्रचंड आकर्षणाचं एक केंद्रबिंदू राहते. नेमकी ही कार कधी आली किंवा याच्या अगोदर तो दसरा कसा होता? प्राचीन दसरा छत्रपती नेहमी हत्तीवरून येत असत, कधी घोड्यावरही आले असतील, पण 1936 साली राजाराम छत्रपती महाराजांनी मेबॅक ऑर्डर केली. शाहू महाराजांचे आजोबा, तर विद्यमान शाहू महाराजांचे आजोबा, त्यांनी माझ्या मते साधारण 1936 ती ऑर्डर, 1938 पासून माझ्या मते ते दसऱ्यात त्या गाडीतून येत असत. आणि पूर्वी इवन राजाराम महाराज असो की शहाजी महाराज असो, हे नवीन राजवाड्याहून जुन्या राजवाड्यात जायचे. आता पूर्वी तर ते तिथंच राहायचे. जेव्हा ही राजघराणं नवीन राजवाड्यात राहायला आलं
तेव्हा देखील नवीन राजवाड्यातून जुन्या राजवाड्यात जायचं आणि तिथून दसऱ्याच्या ह्या चिबिनाव्याबद्दल ह्या लवाजम्याबरोबर दसरा चौकात यायचं, ही प्रथा होती. काळांतरानं नंतर ती बदलली आणि मेबॅकवरून छत्रपती महाराज व घराण्यातील सदस्य हे नवीन राजवाड्यातून येऊ लागले आणि ह्या पालख्या आणि लवाजमा हा सगळा जुन्या राजवाड्यातून येऊ लागला. 1984 मध्ये विद्यमान छत्रपती महाराजांनी ह्या दसऱ्यामध्ये स्वतः पूर्ण ऍक्टिव्हली लक्ष घालायला चालू केलं आणि हा दसरा जो आजच्या स्केलला गेलाय तो त्याचा बरंचसं श्रेय त्यांना जातंय की त्यांचं पूर्ण प्लॅनिंग मार्गदर्शन ह्याच्यातून त्यांनी जी दसरा समिती नेमली आणि त्या समितीमध्ये माझे वडील व इतर काही मंडळी असायचे त्यावेळेस आणि त्याच्यानंतर आता मी बरेच वर्ष मी हरकत 84-85 पासून मी ह्याच्यामध्ये आहे. एक त्यावेळेस कॉलेज गोईंग होतो पण त्यावेळेसपासून मी ह्या सगळ्या सिनियर मंडळींच्यावर काम करत आल्यामुळं आज बरेच वर्ष तो आहे आणि आता विद्यमान छत्रपती महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सबंध दसऱ्याचं नियोजन करतो. आणि आता राज्य सरकारनं हा महोत्सव जाहीर केल्यापासून त्याची व्यापकता आता वाढलेली आहे. आपण जो जुना राजवाडा म्हणाला म्हणजे आत्ताच ज्याला आपण भवानी मंडप म्हणतो ते भवानी मंडपामध्ये पहिला दरबार वगैरे भरायचा म्हणजे तिथे एक काही परंपरा होत्या त्या नेमके कशा होत्या? ऍक्च्युली दसऱ्याला सीमोल्लंघन म्हणजे शमीची पूजा होऊन सोनं लुटायचा कार्यक्रम झाला की ह्या पालख्यांसहित परत छत्रपती महाराज भवानी मंडपात जात असत म्हणजे जुन्या राजवाड्यात आणि तिथं आपल्या देवीला पहिलं सोनं अर्पण करत असत, आशीर्वाद घेत असत आणि दसऱ्याचा दरबार भरत असत. आता दरबार म्हणजे असे अनेक दरबार भरायचे पूर्वी पण दरबार म्हणजे ऍक्च्युली काय दरबार म्हणजे आजच्या जर ह्याच्यात म्हटलं तर सभा आणि त्यावेळेस आता दसऱ्याचा दरबार म्हटलं तर दसऱ्याशी निगडीत जे काय डिक्लरेशन असते तर ते डिक्लरेशन दसऱ्याच्या दरबारात होतात आणि कोणाला दसऱ्याच्या निमित्तानं कोणाला ऑनर करायचं असेल म्हणजे कुठल्या एखाद्या फॅमिलीच्या त्या व्यक्तीला ऑनर करायचं असेल तर त्यांना तो काय जो त्यांना मानपान द्यायचा असेल तर तो मानपान दिला जात असेल, कोणाला पाटीलकी वतन द्यायचं असेल त्या दसऱ्याच्या दरबारानिमित्त की एखाद्या घराला किंवा एखाद्या घराला एखाद्या व्यक्तीला पाटीलकी वतन द्यायचं आहे, एकाला काहीतरी इनाम द्यायचं आहे, हे असं ह्या दरबारामध्ये हे डिक्लरेशन्स होत असत. पण त्या दरबाराचं एक विशिष्ट असायचं कार्यक्रम आहे माझ्याकडे जुन्या दरबार पत्रिका पण आहेत त्याच्यामध्ये ते अगदी हे असायचं की छत्रपतींनी जेव्हा तुम्हाला तुमचं नाव पुकारलं जायचं आणि जेव्हा तुम्ही छत्रपतींच्या समोर जायचा आणि तुम्हाला काय जे ऑनरेरियम मिळत असे तर त्यावेळी की तुम्हाला तो मुजरा करून तुम्ही हे घेतलं की त्याला छत्रपतींचा सत्कार काय असायचा तर त्याला पण ते असायचं की एवढ्या ह्या सोन्याच्या नाण्यात म्हणजे त्याचा ते डिनॉमिनेशन ठरलेले असायचे की कुणी काय सत्कार करायचा आणि त्या डिनॉमिनेशन प्रमाणच तो सत्कार करायचा असा तो प्रोटोकॉल असायचा सगळा. आणि त्याच्यामध्ये त्या कार्यक्रम पत्रिकामध्ये लिहिलेलं पण असायचं की नंबर 1 ड्रेस, नंबर 2 ड्रेस म्हणजे तो जो तुम्ही त्या दरबाराला कुठला ड्रेस घालून यायचा कारण काय छत्रपतींसमोर कधी बोडकं जाऊ शकत नव्हतं त्याला काय ते प्रोटोकॉल डोक्याला तुमच्या काहीतरी हे असलं पाहिजे मग तो पगडी असे फेटा असो टोपी असे पण हे प्रोटोकॉल्स असायचे तर त्या पद्धतीनं तो दसरा दरबार व्हायचा की जिथं हे ऑनरेरियम्स म्हणा किंवा काय डिक्लरेशन असते ते व्हायचे. आणि त्याच्यानंतर छत्रपती महाराज बाहेर भवानी मंडपात यायचे आणि मग लोकांचं सोनं घ्यायचे. जो मगाशी मी तुम्हाला म्हटलं की लोक जे सोनं द्यायचे ते देवीला देऊन आलं पहिले म्हणजे सोनं लुटल्यानंतर आपल्या परत देवीला तुळजाभवानीला सोनं दिलं आणि मग दरबार भरवला की बाहेर येऊन मग लोकांचं सोनं घ्यायचे. त्यावेळेस मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं की लोक ऍक्च्युली सोनं द्यायची प्रथा होती ती तशी होती. आणि मग तिथून ते अंबाबाईला जाई, अंबाबाईला दर्शन घेऊन तिथं सोनं दे आणि तिथून मग आपल्या पूर्वजांच्या भेटीला जाऊन तिथं ज्या समाधी आहेत आपल्या पंचगंगा नदीच्या काठी तिथं जाऊन तिथं सोनं देऊन मग ते परत येईल. आता सेम हे आहे फक्त तिथं देऊन ते परत नवीन राजवाड्यात येतात आणि मग तिथं लोकांचं सोनं स्वीकार.
दसरा चौकामध्ये पण आपल्याला दिसतं की अनेक लोक याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात. अगदी लहान मुलांपासून, लहान बालकांपासून अगदी वयोवृद्ध लोकांच्या पर्यंत होतात. हा राजेशाहीतला उत्सव एवढा लोकोत्सव होतोय. नेमकी याची कारणं काय? कारण देशभर दसरा साजरा होतो. पण कोल्हापुराचा शाही दसरा एक जगभर एक वेगळी ओळख आहे. आता शाही दसरा ऑफकोर्स जुन्या परंपरेतला होता म्हणून आपण त्याला शाही म्हणतो. पण ॲक्चुअली तो लोकोत्सव आहे आणि विद्यावान छत्रपती महाराज हेच म्हणतात, की हा लोकोत्सव आहे. हा लोकांनी म्हणजे आपण राजा जेव्हा आपलं प्रोव्हाइस जे म्हणतो, की आपली जी शो ऑफ स्ट्रेंथ म्हणतो, की आपण जे त्याचं जे त्यांचं जे कॅलिबर आहे, ती जे ते प्रोसेशनने येतात आणि लोकं जेव्हा बाजूनी येऊन एकत्र त्याला जॉइन होतात, तर ती आपली ताकद, आपला लोकांचा आपल्या राजावरचा विश्वास प्रकट होतो. आणि काळांतरानं काय होत गेलंय, की हा आता लोकोत्सव होत गेलाय, की लोकं त्याला सामील होतात आणि पर्टिक्युलरली कोल्हापूरचाच दसरा मी असं ऐकतोय, की आता म्हैसूरचा दसरा एक मोठा दसरा होतो आणि आपला कोल्हापूरचा दसरा. कारण मी मगाशी म्हटलं, की आपण तो दसरा ह्या छत्रपती घराण्यानं एवढा व्यवस्थित ह्या ज्या सगळ्या रूढी, परंपरा ज्या सगळ्या आहेत, त्या एवढ्या व्यवस्थित टिकवून ठेवलेल्या आहेत आणि कोल्हापूरची जी सगळी आपण दरबार मंडळी म्हणू, कोल्हापुरातली जनता म्हणू, त्यांचं पण जे अलोट प्रेम आहे, त्यामुळे त्या सगळ्या परंपरा आज देखील म्हणजे आज देखील तुम्ही त्या काळात गेला. उद्या जर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी गेला ना, तर तुम्ही त्या काळात गेलेला आहे. नथिंग हॅज चेंज्ड. इफ यू सी दॅट इट इज स्टिल ॲज इफ आपण फार पूर्वीपासून जे चाललं की नथिंग हॅज चेंज. आज तुम्ही छत्रपती महाराज बघा ज्या पद्धतीनं ते त्यांची वेशभूषा असते, ती मेबॅक गाडी, त्या तलवारी, शेले हे जे सगळे निघतात त्या निमित्तानं आमच्यासारख्या सगळ्या मंडळींना जी दरबारशी कनेक्टेड आहेत, त्यांनाही आमचे सगळे आचकन या नांगरखे आणि फेटे आणि पगड्या काढायचा अपॉर्च्युनिटी मिळते आणि एव्हरीथिंग इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू दॅट एरा, दॅट पिरियड. सो आणि ते आपण टिकवून ठेवलेलं आणि त्याला लोकांनी खूप छान साथ दिलेली आहे आपल्या. त्यामुळे कोल्हापूरचा दसरा हा फार पॉप्युलर झालेला आहे. त्याची फार लोकांना उत्सुकता असते. बरेच लोकं आमच्याकडे मागणी करतात, आम्हाला कोल्हापूरचा दसरा पाहायला यायचा आहे, बघायला यायचं आहे आणि तशी लोकं येतात देखील. अगदी आपण जसं आता सांगितलं हा एक लोकोत्सव तर बनतोयच. परंतु जशा पारंपरिक प्रथा होत्या, परंपरा होत्या. तुम्ही मगाशी म्हणाला, की त्या 18 खाती होती आणि 18 ते एक दलं चालायची एका पाठोपाठ. आज ते मानकरी नेमके कसे असायचे? त्याबद्दल काही सांगू शकता का? ते वेगवेगळ्या घराण्यातले असायचे. पण काही परत जे लोकं असं नाही की पारंपरिक अमुकच घराण्यातील अमुकच व्यक्ती असायला पाहिजे. जो कर्तबगारीनं वर येत होता त्याला पदं मिळत होती, त्याला प्रोत्साहित केलं जात होतं आणि तेही ह्याच्यामध्ये सामील होत होते. नेमकी कुठली घराणी होती त्यावेळी अशी? त्याच्यामध्ये घराणी जर म्हटली तर सेनापतींचं घराणं आहे. त्याच्यानंतर सेनापती म्हणजे संताजी घोरपड्यांचे जे वंशज आहेत ते आपले सेनापती आहेत. त्यांचं घराणं आहे. त्याच्यानंतर सरनोबतांचं घराणं आहे. त्याच्यानंतर हिम्मतबहाद्दर चव्हाणांचं घराणं आहे. त्याच्यानंतर सेना खासगील तोरगलकर शिंदेंचं घराणं आहे. त्याच्यानंतर शाहू महाराजांचं कागलकर घाटगे घराणं आहे. राजश्री शाहू. त्यानंतर सरलष्कर बहाद्दर आहेत. आज देखील त्यांचा जो खंडेनवमीला जी तोफेसमोर जी पूजा होती, तो मान सरलष्कर बहाद्दरांचा आहे. सो ती पूजा जी खंडेनवमीला तोफेची पूजा जी होती जुन्या राजवाड्यामध्ये, तो मान सरलष्कर बहाद्दरांना आहे. राव विश्वासराव घरकडे लाईक इन्चार्ज ऑफ ते छत्रपतींच्या मागे मूर्छिल धरून उभा राहायचा त्यांचा मान आहे. अशी वेगवेगळी घराणी त्याच्यामध्ये सामील आहेत. मी आता ही तुम्हाला मोजकीच हे सांगितली. पण प्रत्येकजण पूर्वीच्या आपल्या हुद्द्यानं कर्तबगारीनं तिथं सामील होत असेल. साधारण रिसालदार आपले जो लाल रंगला रिसाला आहे, रिसालाचे इन्चार्ज रिसालदार खानविलकर घराण्यात नव्हते. आपण जे सांगितलं की ती एक तोफेची पूजा वगैरे, लष्कर प्रमुख वगैरे. सध्या मग त्यांची परंपरा कोण चालवत आहे? ती पूजा कोणाच्या? ती सरलष्कर बहाद्दरच करतात. ती खंडेनवमीला त्यांचा मान आहे, ते येऊन तिथे तोफेसमोर ती पूजा करतात. आजही ती हो, आजही ती परंपरा आपण कायम ठेवलेली आहे. म्हणजे एकंदरीत त्या ज्या जुन्या काही प्रथा, परंपरा होत्या, ह्या सगळ्या बदलत्या काळासोबत सुद्धा आजही त्या तशाच जपल्या जात आहेत. हो, अगदी. आणि त्या इतक्या व्यवस्थित जपल्या जातात, त्याच्यामुळेच आपला कोल्हापूरचा दसरा आज लोकांनी त्याला म्हणजे
आम्ही कधी तो शाही दसरा म्हणत नाही, पण आज लोकच त्याला शाही दसरा म्हणतात. तुम्ही जर आमच्या समितीचं नाव जर बघितलं पूर्वीपासनं, तर दसरा महोत्सव समिती आहे. आम्ही कधी शाही दसरा समिती म्हटलेलं नाहीये. पण आता लोकांचं प्रेम आहे ह्या छत्रपती घराण्यावर, त्यामुळे तो शाही दसरा झाला. पण आम्ही दसरा महोत्सव समितीच म्हणतो. ते लोकोत्सव साजरा हा, आणि विद्यमान छत्रपतीला हेच म्हणायचं आहे की बाबा हा लोकांचा उत्सव आहे आणि हा लोकांनीच पुढे नेला पाहिजे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे एक राजा ज्यावेळी प्रजेचा होतो आणि तो प्रजेच्या हृदयात ते घुसतो आणि ते प्रजेसाठी आहे. जे काही प्रजेचं आहे आणि प्रजेसाठी आहे. ऍक्च्युली ते तसंच आहे की राजा आणि आपल्या केसमध्ये छत्रपती घराणं, छत्रपती हे आपल्या पूर्ण कुटुंबाचे प्रमुख, आपल्या राज्याचे प्रमुख म्हणजे आपल्या कुटुंबाचे प्रमुख. आणि ते जेव्हा मोहिमेवर जात, त्यांच्यावर त्यांचं सैन्य जे हे सगळे मी सांगितले ते सरदार जागीरदार जे मोहिमेवर जात, ते कशासाठी, तर आपल्या राज्याच्या आपल्या लोकांच्या संरक्षणासाठीच. आणि म्हणून त्याला ते एक विशेष महत्व आहे की आपला राजा आपल्या प्रजेवर जेवढं लक्ष ठेवून आहे आणि तो जातो आणि तो विजय मिळून पर्वत पावसाळ्याच्या आत येतो, त्याच्या उत्सवासाठी हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत. या सगळ्या काळांमध्ये काळ बदलत गेलेला आहे आणि बदलत्या काळांमध्ये सुद्धा आपण पाहिलं की वेशभूषा सुद्धा आहे आणि खास करून पगडी याचं सुद्धा आकर्षण राहतं. याबद्दल काय सांगाल? अक्षय, आपण जर पूर्वी पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज छत्रपती आणि छत्रपती राजाराम महाराज हे जिरे टोप घालत असत. पण जिरे टोप घातलेलं आपण हे तिघच बघतो. आणि त्याच्यानंतर आली पगडी, कोल्हापुरी पगडी. कोल्हापुरी पगडी आणि आपल्या छत्रपतींचं, आपल्या राजाचं फार एक महत्वाचं आहे. म्हणजे इतर राजे मी बघितले ते काही राजे स्वतः राजाची पगडी वेगळी आणि इतर लोकांची पगडी वेगळी. आपल्याकडे तसं नाही. मराठेशाहीची पगडी एकच आहे, एक सारखीच पगडी. म्हणजे छत्रपती पण तीच पगडी घालतात आणि आम्ही पण तीच पगडी घालतो. पगडीचा हा मान आहे. तुम्हाला पगडी आणि तलवार ही छत्रपतींकडनं दिली. मी जसं तुम्हाला सांगितलं की दरबार व्हायचे आणि त्या दरबारामध्ये जे काय डेकोरेशन्स दिले जायचे, जे काय डिक्लेरेशन्स व्हायचे, त्यामध्ये तुम्हाला अशा दरबारांमध्ये तुम्हाला पगडी आणि तलवार मिळायची. तर ज्याला ती पगडी आणि तलवार मिळेल त्यालाच ती पगडी घालायचा मान असेल. आणि स्वतःची तलवार आणि स्वतःची पगडी ही दुसरी कोणाला द्यायची नाही. ते स्वतःची पगडी दुसऱ्याच्या डोक्यावर कधी ठेवायची नाही आणि स्वतःची तलवार कोणाला द्यायची नाही. हे आपल्याकडं, कारण त्याचं महत्वच आहे, कारण तुम्हाला ती छत्रपतींकडनं मिळालेलं एक डेकोरेशन आहे ती. पण ह्या सगळ्यामध्ये एक अपवाद आहे, तो म्हणजे पंत अमात्यांची पगडी. पंत अमात्य बावडेकर हे ह्या कोल्हापूरच्या 9 जहागीरदारांपैकी एक महत्वाचं जागीर. आणि त्यांची पगडी मात्र, त्यांची पंतप्रतिनिधींची हींची पगडी थोडी वेगळी असायची. बाकी सर्व मराठ्यांची पगडी ही एकसारखीच असायची. हा, बावडेकरांची, पंतप्रतिनिधींची, पंत अमात्यांची ह्या पगड्या 2 वेगळ्या होत्या. आणि तर फेटा हा फार फार उशीर आला आपल्याकडे. म्हणजे पगडी हेच आपलं मेन होतं. पण तुम्ही जर बघितलं तर विद्यमान छत्रपती महाराज, युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे आणि युवराज शहाजीराजे, राजकुमार यशराज हे सगळे पगडीमध्ये तुम्हाला दिसतील. फेटा आपल्याकडे लेट आला. आणि त्याचबरोबर जसं क्रम असायचा, ज्या त्या कार्यक्रमाच्या महत्वानुसार घातलं जायचं. महत्वाचा कार्यक्रम असेल तर त्याला पगडी घातली जायची. त्याच्यापेक्षा थोडा खाली असेल तर मग त्याला फेटा घातला जायचा. आणि इतर कार्यक्रमामध्ये टोपी, फरची टोपी असायची. आणि छत्रपतींची टोपी एक वेगळी असायची. एक अत्यंत सुंदर हलका केसरी रंगाची टोपी असायची. आणि इतर कार्यक्रमाला किंवा पूजा अर्चेला वगैरे ती टोपी वापरत असत. असा आपला हा वेशभूषा आहे. मग त्यात हे असायचं, आचकन पगडी असायचं, अंगरखे पगडी असायचं, फेटा अंगरखे असायचं, बन कॉलर सूट. म्हणजे मला अगदी चांगलं आठवतंय, असताना पूर्वी प्रथा होती की पॅलेसवर छत्रपती महाराजांना भेटायला जायचं तर आम्हाला लक्षात यायचं लहान असताना की विजार 3 बटनचा शर्ट, बंद कॉलरचा कोट आणि डोक्यावर टोपी वडिलांनी घालून खाली निघाले की कळायचं की छत्रपती महाराजांना भेटायला जायचं. तो आपला कोल्हापूरचा ड्रेस होता, विजार 3 बटनचा शर्ट, बंद कॉलरचा कोट आणि डोक्यावर फरची टोपी. पण बोडकं समोर, छत्रपतींच्या समोर कधी बोडकं जायचं नाही, ही प्रथा होती. पण काळांतरानं ते बदलत घेतलं. विथ टाइम्स
ॲज टाइम्स चेंज आपण म्हणतो, तसं विद्यमान छत्रपती महाराज पण आज विथ टाइम्स ही हॅज चेंज्ड आणि ते इतके सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्यामध्ये इतके मिसळून आणि लोकांचा त्यांना इतका काळजी आणि आदर हे आहे, प्रेम आहे. तर विथ टाइम्स थिंग्स हॅव चेंज्ड अँड विथ टाइम द फॅमिली ऑल्सो चेंज. म्हणजे कसं की जसं आपण म्हणतो की काळांतरानं आपण त्या चेंजेस असं तसं ही फॅमिली देखील आजच्या काळानुसार चेंज होत आलेली आहे, बदलत आहे. खरं या सध्यामध्ये एक प्रश्न असा पण हे सहज असताना आपण दसराचं वैभव मात्र हे अगदी जुन्या पद्धतीने टिकवून ठेवलेलं आहे. सो त्या दिवशी आपण सगळेजण त्या काळात ट्रान्सफॉर्म होतो. अगदी अगदी. पण या सगळ्यांमध्ये आपण म्हणाला की बोडकं जायचं नाही, म्हणजे तो एक आदर सुद्धा आजही छत्रपतींच्या बाबतीत पाहायला भेटतो. एकंदरीत आपण राजेशाहीतनं लोकशाहीमध्ये आलो आणि लोकशाही बरोबर का तुम्ही सांगितलं की बदलत्या काळासोबत छत्रपती घराण्यांनी सुद्धा हे बदल स्वीकारले आणि लोकांच्यात अधिक लोकाभिमुख ते झाले. पण या सगळ्यांमध्ये जी सामर्थ्याची, शक्तीची जी काही प्रतीकं होती किंवा ती स्थळं होती, याबद्दल आपण काय सांगाल? राजेशाहीमध्ये पूर्वी कोल्हापूरला दसरा जसा होत होता, तसं इतर राज्यांमध्येही होत होता. म्हणजे ग्वाल्हेर, बरोडा, देवास ह्या ठिकाणी तो दसरा व्हायचा. पण कोल्हापूरच्या दसऱ्याची व्याप्ती वेगळीच. कारण बिंग अ मराठा सेंटर, बिंग द सीट ऑफ द छत्रपती, करवीर संस्थान हे अत्यंत मराठाशाहीमध्ये महत्त्वाचं राज्य असल्यामुळं इथं हा दसरा अगदी परंपरेनं जपला गेलेला आहे. इतर ठिकाणी दसरा साजरा होतो, पण हा स्केल जो आज तगेत विद्यमान छत्रपती महाराजांनी कुटुंबियांनी जो आणि दसरा समितीने जो राखला आहे, तो इतर ठिकाणी होतो, पण कमी प्रमाणात होतो. ह्याला व्याप्ती फार आहे आणि तो अजून जुन्या काळासारखा परंपरेनं साजरा होतो. पण मला महत्त्वाचं तुम्हाला लक्ष एक सांगायचं आहे म्हणजे की आज राजेशाही होती, आज लोकशाही आहे. पण ही जी लवाजमा, हा जो तुम्ही जर एक मिलिटरी स्ट्रेंथ, शो केसिंग ऑफ मिलिटरी स्ट्रेंथ म्हणतो, शो केसिंग ऑफ पॉवर म्हणतो, की राजा काय करत असतो, तर आपल्या प्रजेला आपली ताकद दाखवत असतो. आणि ती ताकद दाखवत असतो, की तो जो लवाजमा आहे, त्याचे ते 18 कारखाने आहेत, की माझी ताकद काय आहे आणि मी तुमच्यासाठी जे तुम्ही विश्वासानं माझ्याकडे बघता, ती ही आपली राज्याची ताकद आहे, ही जी दाखवत असते. त्यातून इन्स्पायर अँड बेस्ड अपॉन जर म्हटलं, तर आजची 26 जानेवारीची रिपब्लिक परेड जर म्हटली, तर तेच आहे. आज आपला भारत देश आपली ताकदच दाखवतो ना त्या दिवशी. ऑफकोर्स ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्यात कल्चरल ॲक्टिव्हिटीज ॲड झाल्या. पण सुरुवातीला काय होतं, सुरुवातीला रिपब्लिक डेला भारताची जी मिलिटरी स्ट्रेंथ आहे, तीच शोकेस होती. हे आलं कुठून? ही जी राज्य पर्टिक्युलरली कोल्हापूरसारखं, म्हैसूरसारखं जिथे ही शो ऑफ स्ट्रेंथ होत होती, जिथे ही मिलिटरी स्ट्रेंथ एक दाखवली, हीच प्रथा ही पुढे कंटिन्यू झाली असं माझं प्रामाणिक मत आहे. एकंदरीतच राजेशाहीतून लोकशाहीमध्ये आल्यानंतर सुद्धा या राजेशाहीत होणाऱ्या उत्सवांचं लोकांना आकर्षण राहतं आणि लोकांना आकर्षण राहतं त्याचं कारण राजेशाहीचा उत्सव आता लोकोत्सव बनलेला आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आपण कोल्हापूरच्या शाही दसऱ्याकडे पाहायला पाहिजे. आताचा जो काही शाही दसरा साजरा होतोय, जो लोकांच्या पर्यंत पोहोचतोय, लोक त्याला साजरा करतायत. अगदी ऋतुराजजींनी पण आपल्याला सांगितलं की आम्ही त्याला शाही म्हणत नाही, त्याला दसरा महोत्सव आम्ही असं म्हणतो आणि सर्वसामान्य लोक जे निखळ आणि नितांत असं छत्रपती घराण्याबाबतीत, छत्रपतीच्या वरती प्रेम करतात, ती लोक मात्र शाही दसरा असंच म्हणतात आणि या शाही दसऱ्याचे अनेक असे अज्ञात पैलू होते, ते आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला उलगडलेले दिसून येतात. एकंदरीतच जो काही शाही दसरा होतो, जो शाही होता, तो आता लोकदसरा झालाय असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. कारण याच्यामध्ये होतं शौर्य, सामर्थ्य, परंपरा, प्रथा या सगळ्यांचं एक दिसणारं प्रतीक. आपण या शाही दसऱ्याकडे कसे पाहतो? आतापर्यंत तुम्ही कसं पाहिलेलं आहे? आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नेमके कोणते पैलू समजले? नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण या मुलाखतीच्या माध्यमातून दसऱ्याच्या जो शाही दसरा साजरा होतो, त्याच्या अनेक अज्ञात जे पैलू होते, जे सर्वसामान्य लोकांना आतापर्यंत नव्हते, माहिती नव्हते, त्याचा अनेक उलगडा खूप चांगल्या पद्धतीनं केला. अनेक पैलू नव्याने आम्हाला समजले. सामर्थ्य, शक्ती, सार्वभौमत्व
आणि हा लोकदसरा कसा झाला, लोकोत्सव कसा बनला, ही सगळी एक शृंखला आपण खूप छान पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं आम्हाला सांगितली. आपण आमच्या चॅनलमध्ये, सकलम चॅनलमध्ये आलात, आम्हाला वेळ दिला आणि या शाही दसऱ्याचं आज छान पद्धतीने आपण विश्लेषण केलं. त्याबद्दल सर्व रसिक प्रेक्षकांकडून आम्ही आपलं धन्यवाद. धन्यवाद अक्षय. दसरा महोत्सव समितीच्या वतीनं सर्व कोल्हापूरकरांना व सकलम यूट्यूब चॅनलला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.